फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज घरी पाहुणे पण येणार होते, तर आज मी बनवणार आहे दडपे पोहे. तर चला तर रेसिपी चालू करूया. दडपे पोह्यासाठी आपले रेग्युलरचे पातळ पोहे लागतात. रेग्युलरपेक्षा पातळ पोहे लागतात. आणि त्याच्यामध्ये आपण गाजर किसून टाकलेलं आहे आणि टॅमॅटोचे पीसेस करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि थोडंसं नारळाचं पाणी पण शिंपडून घ्यायचं, त्यामुळे ते पोहे मऊ राहतात. ह्या पोह्यांना काय भिजवावं लागत नाही, काही नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला डाळ लागणार आहे, मिरची लागणार आहे. डाळ, मिरची आणि कोथिंबीर, खवलेलं खोबरं असणार आहे आणि कढीपत्ता आहे. आणि सेपरेट आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर चला तर कढईमध्ये पहिला तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकायची आहे. कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता, मिरची टाकून घेऊया आणि व्यवस्थित छान तेलामध्ये परतून घेऊया. थोडीशी हिंग टाकून घेऊया, म्हणजे टेस्ट पण येईल छान. त्यानंतर आपण डाळ टाकून घेऊया आणि छान आणि परतूया. डाळ लाल होईपर्यंत भाजून घेऊया व्यवस्थित, म्हणजे कुरकुरीत आणि छान लागेल.
भाजलं गेलेलं आहे. आता हे लाल होईपर्यंत एकदा पाहूया कसं कुरकुरी झालं आहे का. आणि हे सगळं आता पोह्यावर घालूया हे फोडणी. पोह्यावर घालून घेऊया छान फोडणी. नंतर कढईमध्ये तेलामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया, म्हणजे कलर छान येतो. आणि ही सगळी फोडणी ह्याच्यामध्ये आणखी टाकून व्यवस्थित आणि छान हलवून घ्यायचं. तळलेले शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आणखी एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. 1.5 चमचे साखर घातली. व्यवस्थित हलवून घेतले. त्यानंतर वरती खवलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे. हे ऑप्शनल आहे, पण घातले की खूप छान टेस्ट येते ह्याला, त्यामुळे घालू शकता तुम्ही. नंतर वरती असं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तर हे झाले आहेत छान दडपे पोहे.
खूप छान आणि टेस्टी लागतात असे. हे पण तुम्ही ट्राय करू शकता. पण दलिया पण बनवलेला आहे, तर खूप व्हेजिटेबल्स वगैरे घातलेले आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त टॅमॅटो सूप बनवलेलं आहे. तर ह्याची पण रेसिपी वगैरे पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला हा व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.